घटना आहे वर्ध्याची। एका मुलीला बरं वाटत नसतं म्हणून ती रुग्णालयात जाते। रुग्णालय त्या दिवशी बंद असतं। परत घरी जाण्यासाठी ती रुग्णालयाच्या बाहेर थांबलेली असते। रिक्षाची वाट बघत असते। ती रिक्षात बसते। रिक्षा चालक तिला तिच्या नाही तर वेगळ्याच गावात नेतो। रात्री उशिरा तिला पुन्हा त्याच रुग्णालयाजवळच्या बस स्टॉपवर सोडतो। रिक्षात बसण्यापासून पुन्हा बस स्टॉपवर येईपर्यंत जे घडतं ते इतकं भयानक आहे की तुमच्या अंगावरही काटा येईल। ही आहे वर्ध्यातली 2010 मधली घटना। नेमकं काय घडलं होतं आणि आत्ता ही गोष्ट पुन्हा चर्चेत का आली आहे ते या व्हिडिओतनं समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 2010च्या सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आणि 10 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या 8 जणांना निर्दोष मुक्त केलंय। तक्रारदाराच्या साक्षीत विसंगती असल्यानं हे करण्यात आले। 24 जून 2010 रोजी एका मुलीला बरं वाटत नव्हतं म्हणून ती सरकारी रुग्णालयात गेली। त्या दिवशी रुग्णालय बंद होतं आणि म्हणून तिच्या गावी परत येण्यासाठी ती एका शाळेजवळ ऑटो रिक्षाची वाट पाहत होती। दुपारी 4 वाजता एक आरोपी त्याच्या ऑटो रिक्षानं घटनास्थळी आला। त्याच्या ऑटोमध्ये 4 प्रवासी आधीच बसलेले होते। महिला ऑटो रिक्षात चढते पण गाडी तिच्या गावात थांबत नाही तर तिला दुसऱ्याच गावात घेऊन जाते। ऑटो रिक्षा चालक इतर 4 प्रवाशांना खाली उतरवतो आणि महिलेसोबत पुढे निघतो। ऑटो रिक्षा चालक काही पुरुषांच्या मदतीनं महिलेला जबरदस्ती दुसऱ्या ऑटो रिक्षात बसवतो आणि 2 पुरुष मागून मोटरसायकलवरून ऑटो रिक्षाचा पाठलाग करत असतात। ते महिलेला एका निर्जन ठिकाणी नेतात आणि सर्व आरोपी हे आळीपाळीनं त्या पीडितेवरती बलात्कार करतात। हा बलात्कार करताना कॉन्डम वापरायचं हे मात्र त्यांच्या लक्षात असतं। त्यानंतर रात्री 9 वाजताच्या सुमारास हे पुरुष तिला पुन्हा त्या बस स्टॉपवर नेऊन सोडतात आणि तिकडनं पळून जातात। त्या महिलेला संपूर्ण रात्र ही त्या बस स्टॉपवरच घालवावी लागते। दुसऱ्या दिवशी सकाळ होते, पहिली बस येते आणि ती मुलगी ती बस घेऊन तिच्या घरी जाते। घरी पोहोचल्यानंतर ती संपूर्ण घटना तिच्या आईला सांगते आणि त्यानंतर FIR दाखल करण्यात येतो। महत्त्वाची बाब या सगळ्यामध्ये ही आहे की हे सगळे पुरावे किंवा ही सगळी घटना जी सरकारी वकिलांनी सांगितलेली होती त्याच्या पुराव्यांमध्ये आणि तक्रारदार महिलेनी जी साक्ष दिलेली होती त्याच्यामध्ये जो फरक येतो त्याच्यामुळे या आरोपींना थेट दोषी ठरवता येत नाही असं कोर्ट सांगतं आणि त्यांना निर्दोष मुक्त करतं। ही अख्खी केस जी आहे ती त्या महिलेच्या साक्षेवरती अवलंबून होती। पण ज्या महिलेनी जी साक्ष दिलेली होती त्या साक्षीमध्ये आणि जी घटना घडली याच्यामध्ये फरक असल्यामुळे कोर्ट हा निर्णय घेतं की जोपर्यंत आपल्याकडे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात सगळे पुरावे नसतात किंवा जोपर्यंत ही विसंगती जी आहे ती काय होते ती का आहे हे समोर येत नाही तोपर्यंत तुम्ही कुणालाही थेट शिक्षा सुनावू शकत नाही। या सगळ्या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे DNA सॅम्पल। कारण ही अख्खी केस जी आहे ती सामूहिक बलात्काराची असल्यामुळे DNA सॅम्पलच्या आधारावरती हे घडलं होतं की नाही हे ठरवलं जाणार होतं। पण त्या DNA सॅम्पल्समध्येच टॅम्परिंग झालंय किंवा त्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस नीट फॉलो केली गेली नाहीये हे एक प्रमुख कारण होतं। त्याचबरोबर त्या महिलेनी किंवा त्या मुलीनी जी साक्ष दिलेली होती ती साक्ष घटनेपासून किंवा जो आरोप केला गेलाय याच्यामध्ये थोडंफार साम्य होतं मात्र तफावत जास्त होती किंवा तिची साक्ष जी आहे ती सारखी बदलत होती, त्याच्यामध्ये फरक जाणवत होता। त्याच्यामुळे थेट आपण कोणालाही आरोपी म्हणू शकत नाही किंवा ते आरोपी आहेत असं सिद्ध होत नाही आणि म्हणूनच त्यांची जी निर्दोष मुक्तता आहे ती कोर्टाकडनं करण्यात आली। ही वर्ध्याची घटना कोर्टाच्या या निर्णयामुळे आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? वर्ध्यातली ही घटना तुम्हाला माहिती होती का? कोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य आहे का किंवा तुम्हाला तो बरोबर वाटतोय का? तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर इतर व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।